नमस्कार मंडळी. मी गणेश ठाकरे, महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अनेक महिलाला या भोंदूबाबांनी फसवलं. महिला तर सोडा, परंतु आमदार, खासदार, वरिष्ठ नेते, डॉक्टर लोक अशा देखील लोकांना या जे काही खरात बाबा आहे त्या खरात बाबांनी फसवलं. आता साहजिकी सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्याला कुठेतरी नोकरी लागत नसेल, मुलीचं लग्न वगैरे होत नसेल किंवा त्याच्या घरात काही पीडा असेल, दुःखसुख असेल, तर ह्या गोष्टी साहजिक आहे की त्या भोळ्या भावनेने त्या ठिकाणी लोक जाऊ शकतात. परंतु आमदार, खासदार जे लोक 5 वर्ष 10 वर्षे लोकांना सत्तेत येण्यासाठी फसवतात, काय आमिष दिल्या जाते, या ठिकाणी काम करू, त्या ठिकाणी काम करू, असे लोक जे काय आमदार खासदार असतील हे जनतेला भुलवतात. अशा लोकांनी फसावं, त्या ठिकाणी डॉक्टर लोकांनी फसावं, त्या ठिकाणी वरिष्ठ लोकांनी फसावं, अधिकारी असेल यांनी फसावं. नेमकं प्रकार काय चालला होता आणि भोंदूबाबा नेमकं काय फसवत होता, काय सांगत होता त्या लोकांना, जेणेकरून हे आमदार खासदार त्या ठिकाणी जात होते. एकंदरीत या आमदार खासदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय पूजा हवन केलं, त्या ठिकाणी बाबाचं काय लिंग वगैरे पूजलं गेलं, त्यानंतर त्या महिलेचं जे काही व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले होते ते देखील बघितले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ते व्हिडिओ वगैरे उडवून टाका, नाही तर तुमच्यावरती केसेस दाखल केल्या जातील. त्यानंतर काही सोशल मीडिया सुद्धा बंद करण्यात आले. ह्या गोष्टी आपण बघितल्या असतील. परंतु जे आमदार, खासदार, जे नेते, संत्री, मंत्री यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, 4 व्हीलर आहे, एका ठिकाणी नाही तर 10-10, 20-20 ठिकाणी प्रॉपर्ट्या जमवलेल्या आहेत, अनेक ठिकाणी आपले घरं सुद्धा घेतलेले आहेत. यांची मुले विदेशात शिकायला जातात. यांना काय कमी पडते? खरं तर 5 वर्ष खोटं बोलून हे निवडून येतात. त्या जनतेला त्या ठिकाणी बोलवण्याचं काम केलं जाते. तुम्हाला रोड वगैरे देऊ, तुम्हाला घरकुल वगैरे देऊ, तुमच्या जमिनीच्या ठिकाणी आम्ही रोड नेऊ, असे काय आमिष दिले जातात. ते देखील यामध्ये बळी पडलेले. खरं तर या भोंदूबाबांनी त्या लोकांना फसवलं. यांना सांगितलं की एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला पूजा वगैरे करायची असेल, तुम्ही जर घर तिकडं त्या ठिकाणी जर घेतला असेल, एखादा बंगला जर तुम्ही घेतला असेल, तर त्या ठिकाणी अमावस्याला मी त्या ठिकाणी येईल, 2 दिवस मी पूजा करेल. म्हणजे अमावस्या दुसरा काहीतरी वेगळं असते, त्या ठिकाणी मी 2 दिवस येईल आणि त्या तुमच्या घराची वास्तू शांती वगैरे केलं, त्याचं हवन करेल आणि तुमच्या घरातील काही भूतबाधा असेल ती त्या ठिकाणी पळवण्याचा मी प्रयत्न करेल. त्याच्यासाठी 5 लाख रुपये लागतील, असा भोंदूबाबा सांगायचा. आणि त्या ठिकाणी VIP गाड्या वगैरे यायच्या, त्या ठिकाणी रांगेला लागायच्या आणि त्या महाराजाला घेण्यासाठी लोक वेटिंगवर राहायचे. किती काय म्हणावं, कोणता शब्द द्यावं काही समजत नाही. किती सोडून द्या त्याला. परंतु ज्या पद्धतीने एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा घरात आपल्या काही वगैरे दुःख वगैरे असते, घरातील काही मुलीचे लग्न होत नाहीत, मुलाला नोकऱ्या वगैरे लागत नाहीत, एखाद्या घरातील अशांतता असते, भांडणं वगैरे होतात, काही घरातील पैसा टिकत नाही, अशा गोष्टींनी साहजिक आहे की काही लोक आपल्या त्या ठिकाणी साध्या भोळेने जातील. काही तर भावना असतात, काहीचं मनातील दुःख असते आणि ते कोणातरी सांगायचं म्हणून, यांनी सांगितलं म्हणून त्या ठिकाणी हा बाबा आहे, तो ठिकाणी तो बाबा आहे, त्या ठिकाणी तो जादूटोणा करेल, आपलं जे काही पैसा असेल ते संपत्ती टिकवण्याचं काम करेल, अशा गोष्टींनी बळी पडतात आणि त्या ठिकाणी जातात. परंतु राजकारणी लोक अक्षरशः लोकाला डोबारतात. हे लोक कसे काय बळी पडले? मग एकनाथ शिंदे साहेबाचा देखील त्या ठिकाणी पूजा हवन करताना फोटो आला. मग ते महाराजासोबत होता नव्हता ते आपल्यावरती त्याला पुष्टी करायची नाही. त्यानंतर अमित शहा यांचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला काही फोटो वगैरे त्या ठिकाणी दिसलेले असतील. त्यानंतर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांचे देखील त्या ठिकाणी काही फोटो दिसले. त्या केसरकरबाई असतील, त्या चाकूरकरबाई असतील, त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी फोटो दिसले. केसरकर असतील, यांचे देखील त्या ठिकाणी फोटो दिसले. आता नीलम गोरे यांचे देखील जवळपास 6 वर्ष झाले संबंध आहेत असं सुद्धा सांगितलेले त्या तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून. अशा जे काही लोक असतील त्या ठिकाणी कसे बळी पडतात? एखाद्या कलेक्टरचं सुद्धा त्या ठिकाणी नाव आलं होतं. हे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी कसे काय फसतात? एकंदरीत हा भोंदूबाबा त्या ठिकाणी जादूटोणा करून दाखवायचा म्हणे, त्या ठिकाणी सरप वगैरे यायचा, अशा काही गोष्टी असल्या. या गोष्टीमुळे हे खुर्चीच्या लालचीपोटी, मग एखाद्या खुर्चीच्या लालचीपोटी कुठंतरी 2 जातीत भांडणं लावण्याचं काम या राजकारणी लोकांच्या माध्यमातून होते. जातीपातीचं राजकारण केलं जाते. या फलाण्या जातीचा, त्या बिस्तान्या जातीच्या, अशा पद्धतीने पेटवल्या जाते आणि आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न हा केला जातो. या खुर्चीसाठी आम्ही किती लाचार झालो. हे राजकारणी लोक जे असतील
ते किती या गोष्टीसाठी बळी पडलेले आहेत हे काही समजत नाही. या लोकांना काय वेडं वगैरे लागलं का काय हे देखील समजत नाही. आता मी भोंदूबाबाचा तुम्हाला एक व्हिडिओ नवीन घेऊन येईल. त्यामध्ये मी स्वतः जादू तोना तुम्हाला करून दाखवेल. कशा पद्धतीने तांब्या वगैरे उचलल्या जाते, भूत कशा पद्धतीने गाळले जाते हे तुम्हाला सविस्तर मी लाईव्हच्या माध्यमातून दाखवेल. खरं तर मी काही बाबा वगैरे नाही, परंतु तुम्हाला दाखवेल की कशी अंधश्रद्धा त्या ठिकाणी टिकवली जाते. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.